नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील पुढील विवरण घेऊन आलेले आहे. तरी आपण सगळ्यांनी श्रवण करा. सगळ्यात आधी नैवेद्य अर्पण करते. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज आपण नवीन पाठ सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे कर्मसन्यास योग. आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका. अध्याय 5. कर्मसन्यास योग. कृष्ण भावना भावित कर्म. अर्जुन उवाच. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शेषसि यथैव एतयोरक तन्मे ब्रूहि सुनिश्वत. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोघांपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तात्पर्य. भगवद्गीतेच्या या 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. भक्तिमार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे, कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत देहबंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. बुद्धियोग किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करायचे राहत नाही. आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या यज्ञकर्माचे पर्यवसन शेवटी ज्ञानमध्ये होते. तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोघांवरही एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला. अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे. परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि संन्यास याच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते कर्म अकर्मानेच आहे हे त्याला समजले दिसत नाही. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवणे की
ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे. श्री भगवान उवाच. संन्यास हा कर्मयोगश्व निःश्रेय सकारवुभो तयास्तु कर्म सत्र्यासा कर्म योगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोघांपैकीही भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासपेक्षाही उत्तम आहे. तात्पर्य: सकाम कर्मे सांसारिक बंधनातून कारणीभूत होतात. जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो, तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरामध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते. यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू आहे. श्रीमद भागवतात या विधानाची पुष्टी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. नूनं प्रमतः कुरुते विकर्म यदिंद्रिय प्रीतये आपृणोति न साधु मान्ययत आत्मनो सनापि क्लेशद आस देहम हा पराभवस्तावबोध जातो यावनं जिज्ञासत आत्मसवस्तवम् यात विक्रियास्तादविदं मनो वै कर्मात्मकं येन शरीरबन्धनः एवं मनः क्रमवशं प्रयुक्तम् अविद्या नियुपधीयमाने प्रीत्यर्थे यावमनीय वासुदेवन मुच्यते देहयोगेन तावतम्. लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेशच देतात आहे. म्हणून इंद्रिय कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करत नाही, तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्ये रत आहे, तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले, तरी त्याचे श्री वासुदेवाच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे केवळ ज्ञान मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही, आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे. नाहीतर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही. पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेले कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते. कृष्ण भावनेशिवाय केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्धजीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागते. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे मनुष्याला आपोआपच सकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य करते, जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म हे नेहमी कर्मसन्यासपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण कर्मसन्यासमध्ये पतन होण्याचा धोका असतो. श्रील रूप गोस्वामींनी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना रहित संन्यास हा अपूर्णच असतो. प्रापंकिकतया बुद्धया हरिसंबंधीन वस्तुः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथयते. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो, तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. जेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये, हे ज्ञान एखाद्याला होते, तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुतः कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही.
तर मग संन्यासाचा प्रश्नच येतो कुठे? जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचे आहे, तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत स्थित आहे. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे, त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्याच्या सेवेमध्ये केला पाहिजे. कृष्ण भावनायुक्त असा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावधी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. गेय हा स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांदिश्चिती निर्द्वंदो हि महाबाहो सुखम बंधानु प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे, तो नेहमी संन्यासीच असतो. कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे. कारण त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीची ज्ञान झालेले आहे. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे कारण ते गुणात्मकदृष्ट्या आणि परिणात्मकदृष्ट्या बरोबर आहे. श्रीकृष्णाशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे कारण अंश हा पूर्णांशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मकदृष्ट्या एक परंतु परिणामदृष्ट्या भिन्न आहे. हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे. कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो. त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते, कारण तो जो काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्णाप्रित्यर्थे करीत असतो. याप्रमाणे द्वंद्वस्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो. सांख्ययोगा पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडितः एकमव्यसितः सम्यग्गुभ योविर्दन्ते फलम. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनातून भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. तात्पर्य: भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय. भगवत भक्ती म्हणजे परमात्म्याची सेवा होय. एक प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. सांख्य तत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजेच श्री विष्णूचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो. त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियामध्ये काहीच फरक नाही, कारण दोन्हींचे ध्येय श्री विष्णूच आहे. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक आहे, परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो. यस्या सांख्यः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्येति स पश्येति. जो जाणतो की सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. तात्पर्य: तत्वशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परमध्येयाचा शोध घेणे हा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियाच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य या निष्कर्षाप्रत येतो की
जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याचा सर्व कर्म परमात्म्याशी संबंधित असला पाहिजे. जेव्हा तो कृष्ण भावनापरायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपमध्ये पाहतो. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्बर्हं नचिरेणागधिच्छति. भगवद्भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. तात्पर्य: संन्यासाचे दोन प्रकार आहेत. मायावादी संन्यासी हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात, तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रातील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्राचेच अध्ययन करीत असतात, पण ते स्वतःच्या शंकराचार्यकृत शारीरिक भाष्याचा उपयोग करतात. भागवतपंथी विद्यार्थी हे पांडरात्रिकी विधीनुसार भगवद्भक्तीमध्ये युक्त असतात. म्हणून भगवत सेवेप्रित्यर्थे वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्याशांना भौतिक कार्याशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवद्भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करीत असतात. परंतु सांख्य, वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यास मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवद्भक्तीचे आस्वादन करू शकत नाही. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने ते कधीकधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद्भागवताचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद्भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्याशांसाठी व्यर्थच असते. भगवद्भक्तीचे संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपले दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंद असतात आणि भगवद्भक्तीमधील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते. मायावादी संन्याशांचे कधीकधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यामध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशांपेक्षा श्रेष्ठ आहेत. मायावादी संन्यासी हे अनेकानेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. श्रीकृष्ण पर्णमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण राधे कृष्ण. श्रीकृष्ण परमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. राधे कृष्ण.